विनंती, तर याचं उत्तेजनाचं बक्षीस जातंय नंदिनी संजीव पाटील या विद्यार्थ्याला ते बक्षीस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सरांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो। प्रवीण बैठाणे भीमार्मी अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ उत्तेजनार्थ 500 रुपयाचे बक्षीस त्यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। दुसरं उत्तेजनाचे बक्षीस मुरफातेमा शेख सुहाना कुरेशी ह्या विद्यार्थ्यांना जात आहे। ते बक्षीस ज्यांनी आयोजन केलं असे विशाल देसाई सर यांनी द्यावं असं मी त्याला विनंती करतो। हे बक्षीस दीपक सरांनी दिलंय पण ते इथं उपलब्ध नाही आहेत म्हणून विशाल देसाई सरांनी द्यावं असं त्याला विनंती करतो। इकडे इकडे उत्तेजनात दिल्यानंतर बक्षिसाचा आता क्रमांक लागतोय। बक्षीस प्रथम वर्ग 111वी त्यांचे आई वडील यांनी सत्कार स्वीकारायला बक्षीसची रोख रक्कम 3000 रुपये। 3000 डॉक्टर जगदीश सोनवणे यांनी आजचे प्रमुख अध्यक्ष यांनी त्यांचे बक्षीस द्यावं। डॉक्टर जगदीश सोनवणे 3000 रुपयाचे बक्षीस त्यांनी द्यावं आणि त्यांनी आम्हाला बक्षिसाबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। संविधानाचं पुस्तक ओपन करावे। डॉक्टर जगदीश सोनवणे यांना विनंती करतो त्यांनी हे आता जे पकडलेलं पुस्तक आहे मान आलो डॉक्टर यांनी ते सर्व मुलांना दाखव संविधानाची अबे तू कसा पुढे पुढे गेला मित्रांनो जे बक्षिसाचं पुस्तक दिलं आहे ते भारताचं संविधान ज्याच्यावर हा संपूर्ण देश चालू आहे हे पुस्तक आज त्या विद्यार्थ्यांना आणि बक्षीस मिळायला विद्यार्थ्यांना भेटलंय त्यांनी ते संविधान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। समता स्वातंत्र्य आणि बंधुता या देशात प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या नायक आणि महानायकांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलं अथक परिश्रम घेतले। अशा सर्व महामानव महानायकांना प्रथमतः मी जीवावर वंदन करतो। तसेच या कार्यक्रमाचं आयोजन करणारे संस्था मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मुलांनो इकडे लक्ष आज ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने या स्पर्धेचे वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। आपल्या आयुष्यामध्ये जर कशाला महत्त्व दिलं असेल आयुष्यात तर फक्त शिक्षणाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्यार्थी म्हणून जगणार आहे। मित्रांनो बाबासाहेबांची परिस्थिती खूप गंभीर होती आणि अशा परिस्थिती सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। मला आठवतं दिवसभर 24 तास ते अभ्यास करायचे। लंडनच्या त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये ते लायब्ररीमध्ये 24 तास बसायचे। 12 तास लायब्ररी असायची चालू परंतु नंतर ती बंद व्हायची अभ्यास करू द्यायचे नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका टेबलाखाली गपचूप बसून एका पावाच्या तुकड्यावरती संपूर्ण दिवस ते काढायचे आणि अभ्यास करायचे। एवढं महत्त्व त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला दिलं। आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण इथे एकत्रित आला। जे काही हुशार विद्यार्थी आहेत चाणाक्य विद्यार्थी आहेत त्यांनी पुढील अशीच प्रगती करावी शिक्षण घ्यावे मोठे व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं वकील व्हावं प्राध्यापक व्हावं बॅरिस्टर व्हावं डॉक्टर व्हावं यासाठी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आई जिजाऊ यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता खरोखर सुंदर कार्यक्रम त्यांनी
एकमेकांना असेच आपण काहीतरी चांगले योगदान समाजासाठी करावे अशी प्रेरणा जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळते यासाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे अध्यक्षीय 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद सर. सरांनी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात तुम्हाला शिक्षण आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि समाज याविषयी मार्गदर्शन केलं. आणि तिथं तुम्हाला उद्याच्या भविष्यात सरांनी सांगितलं की परीक्षा देत असतात नंबर येणं नाही येणं ते तुमचा हातात नाही आहे, तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे. नंबर नाही आला म्हणून निराश होऊ नका, परत पुन्हा मेहनत घ्या आणि आपला नंबर कसा येईल यासाठी प्रयत्न करा. मी एकच सांगेल, ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल, ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल. आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढला तर पराभव निश्चित आहे. जर तुम्हाला लढायचं असेल तर शिकावं लागणार आहे. आणि जो शिकलेला असतो तो कोणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून प्रत्येकाला आज समाजात प्रत्येकाला गरज आहे की शिक्षण आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. जर तुम्ही शिकलं तर तुम्ही कोणाही पुढे नतमस्तक होणार नाहीत. उद्याचं जे भविष्य तुमच्या हातात आहे, उद्याची पिढी तुम्हाला घडवायची आहे, उद्याची परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे आपल्या आईवडिलांची. आणि आईवडिलांचं जर स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल. आपली परिस्थिती बदलायची असेल, कारण आपण प्रत्येकजण एकच म्हणतो की माझी परिस्थिती नाही म्हणून शिकत नाही. परिस्थिती शिक्षणाला कुठेही आड येत नाही. परिस्थिती आपल्या हातात असतं बदलवायची का नाही बदलवायची. आपले आईवडील जसे होते ती परिस्थिती तुम्हाला बदलवायची असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आणि तुम्ही लढले तर तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल. मी अध्यक्षांच्या वतीने आजच्या कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. पण एक